बघा हे आमच्या आईच्या पोळ्या. माझी पोळी आणि आईची पोळी बघितली का? एक नंबर पोळ्या बनवते. तर चला मी तुम्हाला दाखवते. आय आमटीचं उघड. लय लय जण म्हणतात ताई रेसिपी दाखव आईनं केलेली. तर ही आमच्या आईनं काय ग गुळवणी आमटी आमटी ही आमटी बघा एकदम बनवली का नाही मस्तपैकी. तर ही पोळी ही पापड भजी त्याच्या खाली आणि ही निवद केल्यात आणि कुकरमध्ये भात आहे गुळवणी करायची. तर झालं आपलं सगळं. तर हे बघा दीक्षा हे उचल भांडी मधली. आई कशी लागते ती दाखवू दे. पहिल्या बायांच्या वेगळ्याच असते त्या पोळ्या आहे का ना. वेगळ्या म्हणलं तरी फुकते त्या. तर आमच्या आईला कुणी नाही शिकवलं मनानेच ती शिकली. जायचे लाटायला कुणाच्या पण इथं लग्नात ही पहिला पोळ्याच असायच्या जणू. तर देवपूजा ही बघा आपली झाली मस्तपैकी. आणि तुम्हाला दाखवू का गुशीनं कसा याबाव केला हा का दिसला का तुम्हाला? लय मोठा भोगदाच पडलाय आणि तिथं पण पडलंय मांडणी खाली. किती बुजवावा बुजवून बुजवून कटाळा आला बघा. आता काय करावं इलाजच नाही. घुस हाय म्हणून बी कळ नाही उंदीर हाय म्हणून बी कळ नाही आणि दिसा नाही तर काहीच पण नुसतं भोगदच पडले तयार. तेव्हा देहावऱ्यापाशी किती माती साचली दिसलं का त्यात खूप सून तिथं जाऊन कवर माझी तरी बाहेर नेऊन टाकावा. हे बघा हुंडा त्याच्यामध्ये पुरण भरून आता हे सगळं खायचं. जेव्हा गाड्या होत्याल तेव्हा खायचं. ज्याला उपास आहे ते संध्याकाळी सोडतंय. ज्याला भूक लागल ते खाते. म्हणजे जसं असेल तसं असेल असं काय नाही. देव काय नाराज होत नाही. निवद ही साईडला ही सगळं भरून ठेवायचं. नारळ वगैरे आणलंय गुलाल सगळं आणलंय. तर म्हणलं चला आईची पुरणपोळी दाखवा म्हणलं तुम्हाला. सारखं म्हणता तुम्ही पण रेसिपी दाखवा रेसिपी. काय होतं माहिती आहे का मला नाही सुट्टी. मी जाते कामाला आणि तिथं नाही मला मोबाईल हेड्याव काढायला परवानगी जमा करावा लागतोय मोबाईल. त्यामुळं आणि मी नसते घरी. मग एखाद्या बारीला डबा नेला तर नेला नाही तर वहिनीच्या इकडंच. आणि कधी खाल्लं तर खायचं नाही तर वहिनीच्या इकडेच खायचं अशी सवय आहे. सवय म्हणजे काय करते पण नाही डबा नेहमी वाटत. एखाद्या बारीला नेत असते मी. ती पण एखाद्या बारीला चटणी नाहीतर काहीतरी असं. आणि कालवणाला तर कुठं भावा बहिणीनं सारखं इथं 8 दिवसाला आणावं लागतं या. हे बघा बघितली का आईची पुरणपोळी. मोदीनं गॅस दिलेला आहे तर बघितलं का. माणसाने बदलायचं ते बदललं पण आम्ही नाही बदललं. आम्हालाच खायलाच नाकीनाळ जीव आलाय. रोजचं आपल्याला पडलंय आणि कधी गॅस आणावा. तसं आम्ही गॅसवर करतच नाही. असं काय जर पटकन करायचं असेल तरच नाहीतर सारखं नाही गॅसवर. चहा असतो रोज एकच टाइम सकाळनं. तर बघा आईची पोळी फुगायला लागली दिसली का. हो का आमच्या आईच्या फुगत्यात पोळ्या. बघा झाली का नाट्यम. बघा आमच्या आईच्या सगळ्या पोळ्या अशाच होते बरं का.
एक सुद्धा असं बिन न फुगता होत नाही पोळी. आता उलताना घातलं की फुटणारच, ते तर होणारच आहे. पण फुगली का नाही बघा बरं. बघा अजून फुगती, उलताना गेलं तरी फुगती. तर आईच्या एका पोळीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आईच्या हातच्या पोळ्या, पुरणपोळी कुणाला खायची असेल तर या खायला. आमच्या आई बनवून खायला घालेल तुम्हाला ही पुरणपोळी. आणि मस्त आता माझ्या सगळ्याच फॅमिलीला आवडतं. भजी ही सगळं आवडतं आईनं बनवलेलं. आईचं कसं असतं, थोडंच असतं पण चांगलं बनवते. उशीर का व्हायना पण चांगलं बनवायचं मोजकं. तर आईची पुरणपोळी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका भावा बहिणींनो. बाय सगळ्यांना.